आपण तिसरी डाळ पण करूया. हो. तेल नको, तेल नाही. आपण डायरेक्ट डाळ आणि नंतर फोडणी देऊया वरून. काय काय नवीन शिकायला मिळते. वरून फोडणी आमटीला. म्हणजे ना आपण हे प्लॅन नाही केलं, बट हॅव यू ऑब्झर्व, एक छान पिवळ्या रंगाची झाली, एक लाल रंगाची आणि एक हिरव्या रंगाची. बेस्ट. नमस्कार, मी सत्यजित एक घास चवीचाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करतो. खरं खरं सांगा, जेव्हा तुम्ही ऑफिसमधून खूप दमून घरी येता किंवा मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि जरा काहीतरी कम्फर्ट फूड खायची इच्छा होतीये किंवा 4-5 दिवसाच्या प्रवासानंतर घरी येता, तेव्हा सगळ्यात पहिलं काय खाता? घरचा गरमागरम वरण आणि भात. त्याच्यावरती सरसरीत वरण, रवाळ तूप, एखादं कुठलं तरी छान आंबट गोडसं लोणचं आणि लिंबाची फोड. त्याच्याहून जास्त कम्फर्ट फूड असूच शकत नाही. म्हणजे ना मला खूप वाटतं की ना वरण भात हा पदार्थ फक्त जेवणाचा एक पदार्थ नसून आपल्या सगळ्यांसाठीचे इमोशन्स आहेत. मराठी लोकांसाठी तर आहेतच आहेत. असेच काही रेसिपीज आज घेऊन मी तुमच्याकरता आलो आहे. आता जर का आपण महिन्याचे 30ही दिवस वरण किंवा डाळ बनवण्याचा प्रयत्न केला तर आज जी रेसिपी बनवली ती 30व्या दिवशी परत रिपीट होणार नाही ह्याची तर खात्री आहेच, कारण एवढ्या तऱ्हेने बनू शकतात. प्रत्येकाच्या घरात आमटी बनण्याची पद्धत वेगळी असते. आज अशा थोड्या रेसिपीज घेऊन येतो तुमच्याकरता आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला आवडेल. जर का तुमच्याकडे कुठची एखादी वेगळी इंटरेस्टिंग रेसिपी असेल तर ती देखील मला कळवा, मला पण शिकायला आवडेल. आणि बनवूया, चला माझ्याबरोबर स्वयंपाकघरात मस्त 3 प्रकारच्या डाळी बनवूया. नमस्कार, मी एक उभरती शेफ सो कूल सोनाली कुलकर्णी. आणि मी एक तयार होतो तिच्या हाताखाली असा एक छोटासा ॲक्टर सत्यजित कोतवाल. वा वा, आय लाईक इट. आणि तुम्ही बघताय सिनेविस्टा निर्मित एक घास चवीचा. मला विचारायचं होतं की प्रत्येक घरामध्ये, म्हणजे माझ्याकडे, तुझ्याकडे, तुमच्याकडे असे कुठचे 2-4 पदार्थ आहेत जे की बनतातच ऑलमोस्ट एव्हरी डे घरी ना? येस. घरी पोळी पाहिजे, हो. भाकरी अनेकदा, येस. आणि भात तर असतोच. आणि भाताबरोबर भाताबरोबर आमटी, म्हणजे मग? वरण डाळ. परफेक्ट. मग ही एक डाळ, त्याचे किती अनेक आमट्या बनू शकतात हा विचार केलायस तू? नाही. मग आज तो करूया विचार आणि आज ते आपण बनवूया इथे. फर्स्ट क्लास. म्हणजे तुम्हाला आठवतं मी आधी एकदा म्हटलेलं होतं की एक साधी बनवलेली जी डाळ असते त्याचे जर का तुम्ही रोज वेगळे 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 प्रकार केले तर 30 दिवस होतील, तरीही पहिल्या दिवशी जी केली ती कदाचित बनणार नाही. असेच आज 3 प्रकार आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत. किती मस्त. तुमच्या घरात कुकरमध्ये डाळ शिजवताना कशा प्रकारे शिजवता हे आम्हाला नक्की सांगा. मी सत्यजितला असं म्हटलं होतं की आमच्या घरी कुठलीही डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये कुकरला चढवताना हळद, हिंग आणि मेथीचे दाणे आम्ही शिजतानाच घालतो. तर तुम्ही कसं करता ते तू कसं करतोस? म्हणजे मी मेथीचे दाणे नव्हतो घालत, पण आज मी आता तू सांगितलंस त्यामुळे तशी शिजवणार आणि आय एम शुअर पुढे घरी तशीच करणार. म्हणजे आम्ही जनरली बनवताना फक्त हळद आणि हिंग घालतो, पण आता ह्याच्या पुढे मेथी देखील घालू. मस्त. मेथी पचनासाठी खूप छान असते. तर चला, एक घास चवीचं पुढे आपण पदार्थ सुरू करूया. एक घास चवीचा, एक घास आमटीचा. मी आमटीवाली आहे. तू काय, डाळ की आमटी? आमटी नाही, डाळ. रादर आंबट वरण. सो आमच्याकडे आंबट वरण, तुमच्याकडे आमटी. आमटी. इकडे आंबट वरण होणार आहे आणि इकडे होणार आहे. मला चॅलेंज दिले असतात ते जितनी. मी न घाबरता करू. बिंदास. मी आज तेच म्हटलं की ना आपण इतक्या प्रकारच्या मस्त डाळी वर्ण बनतात की तुमच्या घरी कसं बनतं ते तू कर, माझ्या घरी कसं बनतं ते मी करतो. चालेल. आणि आणखी एक आपण तिसरी आणखी एक न्यूट्रल रेसिपी पण करूया की माझ्या ना खूप असं मस्त वाटतं की वरण डाळी इतक्या प्रकारच्या बनू शकतात खरंच की आज त्याच्यापैकी ॲटलीस्ट 3 तर बनवूया आपण. मला हा कॉन्फिडन्सच आवडलाय सत्यजितचा. 1 नाही, 2 नाही, 3. आणि त्याचं पट 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 कॉम्पिटिशन करूया की कोणाची पटकन बनतीये. आपण साध्या गृहिणी हो की नाही, आपण आपला रोजचा स्वयंपाक करायचा. पण तो रोजचा स्वयंपाक जबरदस्त बनतो. मी तेलाच्या बाबतीत प्रचंड कंजूस आहे. तर चला सुरू करूया. मग तू तिथे आमटी सुरू करतेस तर मी इथे आंबट वरण सुरू करतो. हो. मस्त शिजली. येस. त्याला घोटून घेऊ का? चालणार आहे? हां, थांब. याबद्दल मला तुला प्रश्न विचारायचेच आहेत, कारण हां. मला स्वतःला डाळ घोटायला आवडत नाही अजिबात. म्हणजे न घोटलेली आवडते. हो. परफेक्ट. तर तू घे आणि मग घोट. Done. आणि मी डायरेक्ट अशीच घेते. डन डन. तुमच्यातले किती जण डाळ घोटून घेतात किंवा रवीने घुसळतात त्या डाळीला ते आम्हाला सांगा, कारण मला अजिबात
कुठल्याही डाळीसाठी रवी वापरायला आवडत नाही. मग मी इथे थोडी डाळ मोडून घेतोय ओके, आंबट वरण करायला. चालेल. ती लागते खूपच छान. म्हणजे बाहेर आपण जिथे कुठे खातो ना, तेव्हा आपल्याला कुठे माहिती असतं ती गोठली की नाही. नाही पण आय टेल यू, म्हणजे ना आपण जेव्हा ते अगदी रेस्टॉरंट स्टाईल दाल फ्राय किंवा तडका डाळ खातो तेव्हा ती न घोटलेली अख्खीवाली छान वाटते. पण जेव्हा आपण असं छान घरगुती जेवण खातोय ना, कैरीचं लोणचं किंवा लिंबाच्या लोणचाबरोबर वरण भात, तेव्हा ती मोडलेली मस्त डाळ असली की आणखी धम्माल येते. ओके, मी माझ्या वस्तू जरा इकडे घेते फोडणीसाठी. त्या दोघांच्याही वस्तू आहेत पाहिजे. चलो गुरु होता सुरू. येस. आणि मला लसूण पाहिजे. 2 आहेत ना लसूण? हां, चालेल. भरपूर आहे. मी पण इकडे सुरू करू का सायमल्टेनियसली? हो प्लीज. नाही, मी फोडणी वरून देणार आहे. आता मी नुसती डाळ शिजवलेली आहे ती उकळून घेतो. बरं. मी ना ही शिजलेली डाळ आहे ना ह्याच्यातच तिखट ॲड करतो. चमच्याहून थोडं जास्त मी घेतलेलं आहे तिखट. मी 4-5 पाकळ्या लसूण घेतलाय. ही इथे माझी शिजवलेली डाळ ज्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलंय. ओ गॉड, किती मस्त रंग आलाय. फारच छान. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी घालतो इथे शेवगाच्या शेंगा, त्यांना थोडी हळद घालून उकळून घेतलंय. बर बर. इकडे माझं तेल सणसणीत तापलंय तर मी फोडणीत घालतीये मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण. वा. मग हळद घालते. हल्ली फार चर्चा व्हायला लागली आहे, हळद कशी जळली आणि फोडणी पुढे गेली. मला थोडं पाणी देते का? येस. हो. सो तुमच्याकडे जी आमटी बनते ती अशी घट्टसर असते की अशी थोडी सरसरीत? तर त्याच्याबद्दल रोज वाद चालू असतात, कारण माझ्या बाबांना अतिशय पातळ लागते आमटी. मला जराशी सॉलिड लागते, कारण काय आहे, आमटी म्हटल्यावरती जरा तरी त्याचा एक दाटपणा असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. करेक्ट. माझ्या नवऱ्यालाही मला जशी आवडते त्याच कन्सिस्टन्सीची आवडते. जाडसर. हां. आता मला हळद देशील? येस. आपला कटिंगवाला. येस. त्याचबरोबर ना मी इथे एक छोटा टोमॅटो चिरून घेतोय. ओके. आज मी माझ्या आमटीत फार काही घालत नाही आहे. बेसिक आमटी करते जी मला आवडते. नाहीतर मी बऱ्याचदा पोटात जावं यासाठी काहीतरी घालत असते, म्हणजे दुधी, कांदा किंवा मुळा घालून. येस. मी पालक. कधीच नाही घातले असं मुळा घातलेली डाळ. खरंच? तुमच्याकडे करतात का मुळा घालून डाळ? मी तर कधी ऑनेस्टली खाल्लीच नव्हती आजपर्यंत. कमाल आहे. खूप छान लागते सत्यजित. नाही, फक्त सांगून नाही चालणार, हे तुला बनवून मला खिलवायला लागेल. प्रॉमिस. हे मला आवडलंय चॅलेंज, की उगाच गप्पा मारू नका फुकटच्या. ओके. मी आता मीठ घालते आपापल्या चवीनुसार, योग्य तेवढं मीठ. व्हेरी गुड. मी देखील इथे आता मीठ घालतो. मला नाही मस्त वाटते दोघांची जुगलबंदी. आय होप तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला कठीण नाही पडते, कारण दोघांकडे तुम्हाला एकत्रच लक्ष द्यायचं आहे. खरंय. मी बेतानी तिखट घालतीये आणि गोडा मसाला. आता ना इथे मी शेवग्याच्या शेंगा, टमॅटो घालून हे डाळ थोड्या वेळ उकळवतोय, पण त्याचबरोबर त्याच्यात मी घालतोय थोडं खवणलेलं खोबरं. बर. मी थोडंसं पाणी घालतेय, कारण मला जरा जास्तच दाट वाटते माझी आमटी. म्हणजे ना मला असं समहा वाटतं आपल्या दोघांमध्ये ना काहीतरी कॉम्पिटिशन सुरू आहे. मला असं वाटतंय माणसं जेवायला थांबली आहेत आणि 2 जण कामाला लागलेत. आता मला पाहिजे चिंचेचा कोळ. हे बघ, आपल्याकडे लिंबू आहे, चिंच आहे आणि आमसूल आहे. तुला जे हवंय ते सांग. चिंच बेस्ट. आणि गुळ. जरा चमच्यानीच घालते, नाहीतर भाराभर जायची. छान कोळलेली चिंच आहे. एरवी मी अंदाजाने ते भिजत घालते आणि मी त्याला खूप काही स्वच्छ नाही करत. मला आमसूल किंवा चिंच एवढीशी आली ना पानात तरी आवडते. मस्त वाटतं खायला. हो. म्हणजे आमसूल तर ते हमखास आलं पाहिजे पाण्यात. मी आमसुलाची
कडीलिंबाच्या पानांची धनी आहे, कारण आम्ही जेवायला बसलो आणि कडीलिंबाचं पान आलं की कावेरी अगदी मानाने मला देते, आई. वा वा. सो आता ना मला पण ह्याच्यात काहीतरी आंबटपणासाठी घालायचं आहे. ओके. सो मी जे करतो त्याच्यामध्ये कधी चिंच चालते, कधी आमसूल चालतं. बरं. आज तू त्याच्यात चिंच घातलेस तर मी ह्याच्यात आमसूल घालतो. ओके ओके. आमसुलाचं मी आगळ घालतोय. तुम्ही बघताय मी याच्यात मसाला घातला, गोडा मसाला, आणि गूळ पण घातलाय. आता ना मी याच्यात आमसूल घातलाय, बरं. पण अजून गुळ नाही घातलाय, त्यामुळे आता गुळ घालतो मी. त्या नेहमीसारखंच चवी सगळ्या ॲडजस्ट करायला, बॅलन्स करायला. खरंय, माझी पण आमटी होतच आली आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी चिरून दाखवते आता कशी मी कोथिंबीर घालते. आणि तोपर्यंत मी इथे ही डाळ माझी छान उकळली आहे रटरट, पण मी अजून फोडणी दिली नाहीये, ओ. त्यामुळे करतो फोडणीची तयारी. चालेल. आपली कात्री कुठे गेली? थँक्यू. हे बघा किती सोपं आहे असं कापून घालणं, कुठेच लागत नाही ती. मी कधी कधी शिजतानाच मुगाची आमटी असेल, पिवळ्या मुगाची म्हणजे नॉर्मल मुगाच्या डाळीची, तर शिजतानाच त्यात भोपळा घालते. अरे वा. किंवा तुरीची डाळ म्हणजे असेल, दुधी भोपळा की लाल भोपळा? लाल भोपळा. अच्छा. आणि दुधी भोपळा मी तुरीच्या डाळीत घालते. हां. दुधी भोपळा मगाशी आपण म्हणालो तसं काय हवी ती भाजी. ओके. वांग तर डाळ मस्त वांग लागतं. तर मस्त लागतं. मेथी, दाल पालक, दाल मेथी, वा 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 वा. जरा चव बघते. मला ही पद्धत आवडली चव बघण्याची. हे मी फार पहिल्यांदा असं बघतोय. म्हणजे मी जनरली बघितलंय लोक चमच्याने घेतात किंवा हातावर घेतात, हे मी फर्स्ट टाइम बघतोय असं. अरे मला खूप आवडतं, माझ्या मनासारखी झाली आहे. सुपर्ब. आणि मी इथे आता फोडणीची तयारी करतोय. बरं. छोट्याशा आपल्या कढईमध्ये घेतलंय मी साजूक तूप. त्यामध्ये घालणार आहे मी मोहरी जी तुझ्याजवळ आहे, थोडा लसूण. इकडे जसा तू वाटीने ठेचलास मी देखील तसाच ठेचतो. मला ना आमटी अशी कडेला जी लागून राहते ती आवडत नाही, त्याच्यानी पण एखाद दोन घास वाया जाते ना. त्यामुळे आमटी करताना ती अशी जरा मिसळून घ्यायची, म्हणजे कडेला लागलेली सुद्धा जरा. फोडणीचा आवाज. Yes. लसूण, छानसा कढीपत्ता, चवीपुरता हिंग, आणि ती मस्त चरचरीत फोडणी आपल्या वरणावर. हे मला आवडलं. तू आधी तिखट घातलं होतंस, त्यामुळे किती छान रंग आलाय तुझ्या आमटीला. परफेक्ट. मी पण हे करते. म्हणजे का त्याच्यात सगळा अर्क आहे त्याच्यामध्ये, तो जराही फुकट घालवणं म्हणजे क्राईम आहे. करेक्ट. आणि हे झालंय आपलं आंबट वरण देखील तयार. सो तुझी आमटी तयार आहे? हो. सुपर्ब. आणि ही माझ्याकडे एक आणखी आंबट वरण तयार आहे. पण मी तुला म्हटलं आपण तिसरं आणखी एक करूया. तर मला आठवतंय ना, मी माझ्या एक कोणतरी ओळखीचे आहेत, ते कारवार गोवा त्या साईडचे आहेत, कुठे बरं. म्हणजे कोकणातले आहेत रादर. सो त्यांच्याकडे मी यार फार सुंदर खाल्लेली होती आमटी, आणि थोडी ती हिरव्या रंगाची झालेली होती. तर आपण ती करून पाहूया. हिरव्या रंगाची आमटी. येस. ओके. तर आपण आता हे तात्पुरतं ठेवूया बाजूला. ओके. गॅस पण 1 सेकंद बंदच करूया. पण तू माझ्याकरता एक छोटीशी चटणी करतेस का? हो, सांग मी काय करू. आपल्या छोट्या मिक्सर जारमध्ये खोबरं हे आमटीत घालायसाठी आपण करतोय. आमटीत घालायला. ही वेगळीच आहे ना आमटी, याची काहीतरी ह्याचा वाटून थोडं घ्यायचा आहे खोबरं. मसाला. त्याचबरोबर 1, 2 किंवा 3 तिखट आवडत असेल तर 3 देखील चालतील. थोडी कढीपत्त्याची पानं, आणि मी तुला थोडी कोथिंबीर पण देतो. ओके. रादर मला ना कोथिंबीरीची देठं हवेत पुन्हा एकदा. मला तर सगळ्यांना हे सांगायचंय की जरा तुम्ही स्वयंपाकघरात एक कात्री ठेवाच, आणि ती फक्त स्वयंपाकघरासाठी ठेवा. लहान मुलांना देऊ नका, नाही तर झालं मिरच्या कापलेली कात्री गेली. डन. ह्याची एक छानशी तू चटणी वाटून दे मला. चालेल. थोडं पाणी घालू ना? थोडंसं घातलं तरी चालेल. आणि हा आपला जादूगार मिक्सर. चलो आपण तिसरी डाळ पण करूया. हो. तेल नको, तेल नाही. आपण डायरेक्ट डाळ आणि नंतर फोडणी देऊया वरून. ओ, काय काय नवीन शिकायला मिळतंय.
वरून फोडणी आमटीला, म्हणजे कढीला वरून फोडणी देतो ना आपण. हां, पण ह्याच्यात पण तशीच. मस्त. ह्याच्यात आता आपण असे चमच्यानेच थोडी डाळ मोडून घेऊया. ओके. तू ती चटणी ह्याच्यात घालू शकतेस. थेट. येस, डिरेक्टली. थोडं पाणी घालून घातलं तरी चालेल. ओके. पातळ नाही ना होणार आमटी? थोडी पातळ ही झालीच पाहिजे. ओके, राईट. आणि खोबऱ्यामुळे परत ते दाट होणारच आहे. म्हणजे ना आपण हे प्लॅन नाही केलं, पण हॅव यू ऑब्झर्व्ड, एक छान पिवळ्या रंगाची झाली, एक लाल रंगाची आणि एक हिरव्या रंगाची. बेस्ट. चालेल का एवढं? येस, प्लीज घालून टाक. दादा अजून थोडं चालेल. ही थोडी ना सरसरीत असेल तर जास्त छान वाटते. आणि ती जशी थंड होईल ना, ते खोबऱ्यामुळे ते दाट होत जाणार. पुरे. ह्याला एक छान शिवकळी येऊ दे, तोपर्यंत आपण ह्याच्यात घालूया मीठ. तू घाल अंदाजाने घालतीये प्लीज. आणि मी त्याच्यात घालतोय अर्धा छोटा चमचा गूळ. आणखी काय पाहिजे? आणखी काही नकोय. आपण ह्याच्यावरती आता फोडणीची तयारी करूया. तेल तापलंय, तापायला लागलंय. तर त्याच्यामध्ये मी 1-2 लसणाच्या पाकळ्या घेतो. थोड्या त्याला अशा चिरून टाकू. लसूण. येस. थोडासा लसूण झाला ना लाल की त्याच्यात घालूया जिरे, थोडासा हिंग, वाव, जॉक. तयार आहे. पण एक शेवटची ह्याच्यामध्ये चव हवी आहे आणि ती म्हणजे लिंबाची. मला सगळ्या डिशेस मध्ये लिंबू आवडतो. मजा येते. मला लिंबू आणि मीठ साईडला लागतं रेस्टॉरंट्स मध्ये. आणि त्या पण जनरली आपण ना लिंबू घालताना जरा गॅस बंद करून घातला ना तर इट्स गुड. कारण खूप वेळा ना आपण जेव्हा शिजवता लिंबू घालतो किंवा अति गरम गोष्टीमध्ये लिंबू घालतो, त्या ती गोष्ट अचानक कडू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस बंद करून लिंबू घातला तरी जास्त चांगली गोष्ट आहे. लक्षात ठेवणार. 1-2 लिंबाच्या बिया पडल्यात त्या आपण काढूया. आपल्याला कसं काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळत असतं ना. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासूबाईंनी असं, मी म्हणलं जरा लिंबू घेऊया ना, खिचडी का काहीतरी मी केली होती, तर त्यांनी ना असं लिंबाची फोड नाही दिली. त्यांनी अर्ध लिंबू कापून लिंबू पिळीचं ते असतं ना आपलं, त्याच्या सकटच दिली. त्या म्हणलं हे बरं पडेल. म्हणलं अरे खरंच की, माझ्या कसं डोक्यात नाही आलं. म्हणजे आपण का त्याची फोडी करतो, प्लेटमध्ये ठेवतो. आणि सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट असते की लिंबाची फोड जेव्हा आपण पिळतो आणि ती उडते, आपला हातही ओला होतो. आणि तेव्हा त्या आपल्याला देतात ना 5 स्टार्समध्ये काही रुमाल किंवा छोटे नॅपकिन्स, त्याचा उपयोग तेव्हा कळतो की लिंबू पिळल्यावर हात पुसायला. करूया डिश आउट. आपल्या तिन्ही डाळी तयार आहेत. नक्की. आता 2 बोल एकसारखे आहेत. एक तुझ्या घरची डाळ, एक माझ्या घरची डाळ, आणि एक वेगळा दिसणारा बोल आहे तो माझ्या मित्राच्या घरची डाळ. मी हे सर्व करतो, तू ही सर्व. ओके. या आमटीमध्ये अनेकदा वरून कोरडं खोबरं खिसून किंवा ओलं खोबरं घालता येतं, पण मी जरा कमीच घालते खोबरं सगळ्यात, कोलेस्ट्रॉलच्या कथा ऐकल्यामुळे. म्हणजे आपल्या इंडियन जेवणात एवढ्या, आणि महाराष्ट्रीयन जेवणात एस्पेशली, एवढे कडधान्य, एवढ्या डाळी असतात की आपल्याला काय त्या वेगळ्या प्रोटीन पावडर्स आणि प्रोटीन इंटेकची गरज आहे. खरंच. परफेक्ट. आहा, लुक ॲट दॅट टच. साधी सोपी हंबल डाळ तयार. 3 डाळी आणि आपल्याला किती 10-12 मिनिटं लागली. खरंच. म्हणजे डाळ शिजून ठेवलेली, नो डाऊट. हो. पण शिजवायची असती तर कदाचित आणखी 10 मिनिटं लागली असती. एक आहे सोनालीच्या घरची आमटी, एक आहे माझ्या घरचं आंबट वरण, आणि एक तिसरं आंबट वरण आहे किंवा तिसरी आमटी आहे ज्याच्याकडे आम्ही हिरवी चटणी घालून डाळीमध्ये बनवले आणि वरून लिंबाचा मस्त असा ताजा रस घातलेला आहे. तुम्हाला कुठली आमटी आवडते हे आम्हाला नक्की सांगा. एक घास चवीचा तुमच्या आवडीचा कोणता असतो
हेही आम्हाला सांगा. आणि एक घास चवीचा बघण्यासाठी सिनेविस्टाचं मराठी यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चव घ्या आधी. आणखी एक गोष्ट, येस, आपण म्हणतोय की एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी बनतात, पण तुमच्या घरी कशी बनते डाळ ती देखील आम्हाला सांगा. काहीतरी नवं आम्हाला पण शिकू दे की. भेटूया नेक्स्ट टाइम. नक्की भेटूया. हॅपी कुकिंग.